काही चला तर आज बनवूया आपण स्पेशल अशी चमचमीत अंडा करी। त्याच्यासाठी असे 2 कांदे उभे लांब कापून घ्यावे, ते आपल्या चपातीच्या तव्यावर गरम होण्यासाठी टाकून घ्यावे, म्हणजे फ्राय होण्यासाठी। मग आपण तोपर्यंत पुढच्या मसाल्याची तयारी करू। खिसलेलं खोबरं, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर, अद्रक ह्या सगळ्यांची पेस्ट होऊ द्यायची। तोपर्यंत आपला हा कांदा किती फ्राय झालाय बघून घेऊ। चला, कांदा फ्राय होत आला आहे। कांदा फ्राय होतात त्याच्यावर तेल टाकायचं, धना पावडर आणि खोबरं टाकून घ्यायचं, ते छान फ्राय 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 करून घ्यायचं। मग मस्तपैकी ते गार व्हायला एका ताटात काढून घ्यायचं, म्हणजे गार झाल्याशिवाय अजिबात मिक्सर करायचं नाही, धोकादायक असतो हां। चला तर मग आपण मसालाही करून घेऊया। बघा असं रेडी होतं सगळं। आता मसाला करून घेऊ। मसाला झाला आहे, त्याच्यावर लगेच तिखट टाकून घ्यायचं, जसं तुमच्या घरात खातात तेवढंच तिखट टाकावं। भाजीसाठी थोडंसं गरम पाणी करून घेतलं आहे। चला भाजीची तयारी। मस्तपैकी 2 पळी तेल टाकून घ्यायचं, आपण केलेला मसाला मस्तपैकी टाकून द्यायचा त्याच्यामध्ये। चला, मसाला थोडासा फ्राय होत आला की त्याच्यात सगळे आपल्या अंडा करी मसाला, हळद, धना पावडर सगळं टाकून त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं। मग अशी आपण गरम केलेलं पाणी टाकायचं हां। मग थोडंसं डाळीचं पीठ घ्यायचं, ते मस्त तव्यात भाजून घ्यायचं, त्यात प्लेटमध्ये काढून त्यात थोडंसं पाणी टाकून भाजीत टाकायचं, जेणेकरून भाजी एकदम घट्ट व स्वादिष्ट तयार होती। ते भाजीत टाकून दिल्यानंतर भाजीला एक छान मोठी उकळी आणून घ्यायची। उकळी आल्यानंतर जे आपण अंडे बॉईल करून घेतले आहे ते छान त्या रश्यामध्ये सोडून घ्यायचे। त्याच्यानंतर अजून एक थोडीशी उकळी येऊ द्यायची, म्हणजे आपल्या भाजीला वेगळ्याच लेवलची चव येते हां। चला तर आपली भाजी एकदम रेडी आहे। लाईक, शेअर, सबस्क्राईब